अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यांचा मृतदेह जो आहे तो सध्या रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. उद्या सकाळी म्हणजेच 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता त्यांच्या वरती अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत. पण ही सगळी घटना नेमकी कशी घडली, हे विमान जे होतं ते अचानक कसं काय कोसळलं, या सगळ्या घटनेचा नेमका घटनाक्रम काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. जी माहिती एटीसी कडनं समोर येते, जे स्टेटमेंट एटीसी मध्ये असलेल्या तिथल्या व्यक्तीनं दिलेलं होतं, ज्या वेळेला हे विमान कोसळलं त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं, त्यांनी काय सांगितलं ते आपण समजून घेणार आहोत. शेवटची 10 मिनिटं जी होती ती अतिशय क्रुशल आणि महत्वाची ठरलेली आहेत या सगळ्यामध्ये. ज्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये लँडिंग करताना जे काही बोलणं झालेलं होतं पायलटचं आणि एटीसीची जी व्यक्ती होती त्यांच्यामध्ये, त्याच्यातनं विजिबिलिटी नाहीये किंवा दृश्यमानता नाहीये हे स्पष्ट झालेलं होतं. आणि तरी सुद्धा जे लँडिंग आहे ते करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे कशा प्रकारे बोलणं झालं, काय बोलणं झालं ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स याच्यात काय होता, म्हणजे घटनाक्रम काय होता ते आपण समजून घेणार आहोत. तर बारामती इज अन अनकंट्रोल्ड एअरफील्ड अँड ट्रॅफिक इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड बाय द इन्स्ट्रक्टर्स ऑर पायलट्स फ्रॉम द फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स ॲट बारामती. म्हणजे बारामती हे एक अनियंत्रित एअरफील्ड आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे तिथे जे रेडार असतं ते रेडार तिथे नसल्यामुळे जे एटीसीचे लोक असतात ते आणि पायलट यांच्यामध्ये संभाषण होतं, ते एकमेकांची कोऑर्डिनेट करतात आणि नंतर लँडिंग जे आहे ते बारामतीमध्ये केलं जातं. तर 28 जानेवारी 2026 ला काय झालं तर VISSK हे जे विमान होतं ते सगळ्यात पहिले 8:18 त्यांचा जो संपर्क आहे तो झालेला होता एटीसीशी, म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल जे असतं युनिट जे असतं त्यांच्याशी सगळ्यात पहिले संबंध त्यांचा आलेला होता, त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं. 8:18 त्यांचं पहिलं बोलणं झालं. द एअरक्राफ्ट नेक्स्ट कॉल वॉज ॲट 30 NM इनबाउंड टू बारामती अँड दे वर रिलीज्ड बाय पुणे अप्रोच. म्हणजे हे एअरक्राफ्ट जे होतं ते पुणेच्या दिशेनं निघालेलं होतं. दे वर ॲडवाइज्ड टू डिसेंड इन व्हिज्युअल मेट्रोलॉजिकल कंडिशन्स ॲट पायलट्स डिस्क्रेशन. म्हणजे दृश्यमानता किती आहे हे बघून पायलटनं निर्णय घ्यावा आणि मग लँडिंग करावं हे त्यांच्याकडनं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. द क्रू एन्क्वायर्ड अबाउट द विंड्स अँड विजिबिलिटी अँड दे वर इन्फॉर्म्ड दॅट द विंड्स वर कम अँड विजिबिलिटी वॉज अराउंड 3000 मीटर्स. म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं, त्यांनी ज्या वेळेला विचारलं की वारं कसं आहे आणि त्याचबरोबर दृश्यमानता किती आहे, तर ती सुद्धा सांगण्यात आलेलं होतं त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर पुढे काय झालं तर द एअरक्राफ्ट रिपोर्टेड ऑन द फायनल अप्रोच ऑफ रनवे 11 and the runway was not in sight to them. They initiated a go around in the first approach. म्हणजे काय तर ज्या वेळेला लँडिंगसाठी त्यांनी ते गेलेले होते रनवे 11 वरती, त्या वेळेला रनवे जो आहे तो नीट दिसत नव्हता, दृश्यमानता नव्हती, विजिबिलिटी ज्याला म्हणतात ती नव्हती. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जी एक कॉमन प्रॅक्टिस असते उड्डाण करत असताना, की जर तुम्हाला रनवे जो आहे तो क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला एक फेरी जी असते ती मारून यायची असते. त्याच्यामुळे एक फेरी जी आहे ते मारण्यासाठी, ते गो अराउंड ज्याला म्हणतात की एक फेरी मारण्यासाठी म्हणून विमान जे आहे ते वळलेलं होतं. त्याच्यानंतर काय झालं, आफ्टर द गो अराउंड द एअरक्राफ्ट वॉज आस्क्ड अबाउट इट्स पोझिशन अँड क्रू रिपोर्टेड ऑन फायनल अप्रोच ऑफ रनवे 11. एअरक्राफ्ट जे आहे ते त्याच्या पोझिशनवरती आलेलं होतं आणि क्रूनी रनवे 11 बद्दलची जी माहिती आहे ती दिलेली होती. दे वर आस्क्ड टू रिपोर्ट रनवे इन साईट. दे रिप्लाइड रनवे इज करंटली नॉट इन साईट, विल कॉल वेन रनवे इज इन साईट, असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे त्यांनी रनवे 11 वरती आल्यानंतर हे सांगितलेलं होतं की जी दृश्यमानता आहे ती दृश्यमानता सध्या नाहीये आणि ज्या वेळेला आम्हाला विजिबिलिटी मिळेल, ज्या वेळेला मला रनवे क्लिअरली दिसायला लागेल, मी तुम्हाला कळवेन, असं पायलटनी म्हटलेलं होतं क्रूशी बोलताना. त्याच्यानंतर पुढे काय झालं, त्याच्यानंतर काही सेकंदांनीच अगदी जे पायलट आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आता मला रनवे हा क्लिअरली दिसतोय. तो रनवे क्लिअरली दिसतोय असं म्हटल्यानंतर एअरक्राफ्टला म्हणजे विमानाला लँडिंग करण्यासाठीची जी परमिशन आहे ती देण्यात आलेली होती. आणि ही परमिशन किती वाजता देण्यात आलेली होती तर 8:43 सकाळी ही परमिशन जी आहे ती देण्यात आलेली होती. हाऊएव्हर दे डिड नॉट गिव्ह अ रीड बॅक ऑफ द लँडिंग क्लिअरन्स. म्हणजे ज्या वेळेला त्यांना लँडिंग करण्यासाठीचा जो क्लिअरन्स आहे तो देण्यात आला, त्याच्यानंतर पायलटनं कुठलाही रिस्पॉन्स जो आहे तो दिलेला नव्हता. अशी एक पद्धत असते की ज्या वेळेला तुम्हाला एखादा क्लिअरन्स दिला जातो, तुम्हाला एखादी गोष्ट पायलटला सांगितली जाते, त्याच्यानंतर कॉपी दॅट किंवा एका प्रकारे तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला कळलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला एक रीडबॅक द्यावा लागतो, पण तो पायलटकडनं देण्यात आलेला नव्हता असं याच्यात म्हटलं जात आहे. त्याच्यानंतर द एटीसी म्हणजे द एअर ट्रॅफिक कंट्रोल यांना थेट जो स्फोट झाला तो स्फोट दिसला
आणि त्याची वेळ होती 8:44 8:44 हा स्फोट आहे तो झालेला होता आणि त्याच्यानंतर ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत ते तातडीनं त्या क्रॅश साईटवरती गेलेले होते असं सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. द रेकेज ऑफ द एअरक्राफ्ट इज लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द रनवे अबीम ऑफ थ्रेशहोल्ड. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जिकडे जो रनवे आहे त्या रनवेच्या डाव्या हाताला जे विमान आहे ते त्याचा स्फोट होऊन ते कोसळलेलं होतं. लँडिंग करतानाच हे झालेलं होतं. 3 ते 4 वेळा जे स्फोट आहेत ते झालेले होते असं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी याच्यामध्ये सांगितलेलं होतं. पण ऑफिशियल इन्फॉर्मेशन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की डाव्या बाजूला डाव्या हाताला हे विमान जे आहे ते कोसळलेलं होतं. त्याच्यानंतर AAIB हॅज टेकन ओव्हर द इन्व्हेस्टिगेशन. AAIB इज रिचिंग द ऍक्सिडेंट साईट फॉर इन्व्हेस्टिगेशन असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालं तर जे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे आता त्यांच्या हातामध्ये हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते झालेलं आहे. आता ते या सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे पायलट होते ते दमलेले होते का किंवा विमानाचा काही प्रॉब्लेम होता का, ब्लॅक बॉक्समध्ये काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो केला जाईल आणि त्याच्यानंतर जी माहिती आहे की एक फायनल रिपोर्ट जो आहे तो नंतर पुढे येईल. मुरलीधर मोहोळ आणि राम मोहन नायडू यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे सगळं त्या सगळ्याची माहिती जी आहे ती आम्ही घेतलेली होती आणि आम्हाला सुद्धा सध्या हेच कळलेलं आहे की लो व्हिजिबिलिटीमुळे हे झालेलं आहे. पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामुळे अजित दादा आता आपल्यामध्ये नसणार आहेत हेच आम्हाला विचार करवत नाहीये किंवा त्यांची पुन्हा भेट होणार नाही याच्यावर आमचा विश्वास बसत नाहीये असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. पण जे ATCचे जी व्यक्ती त्यावेळेला तिथे उपस्थित होती ज्यांच्याशी सगळा संपर्क केला जात होता त्यांचं जे स्टेटमेंट आहे किंवा त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती ही सगळी माहिती होती. त्यांनी सांगितलेला हा सगळा घटनाक्रम होता आणि तोच आम्ही आता तुमच्यासमोर ठेवलेला आहे. या सगळ्याबाबत जे अपडेट्स असतील ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. बघत राहा मुंबई तक.